नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर मंडळी, आता आपण आगळगाव गावामध्ये आहोत। तर या गावातले सुपुत्र आमदारकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज आणि शेतकरी संघटनेकडून अधिकृत उमेदवार यांना तिकीट मिळालेलं आहे। बघूया त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे। नेमकं येणाऱ्या काळामध्ये काय काय तालुक्यामध्ये बदल होणार आहेत। 287 हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय विकास कामं असतील, काय अजेंडा आहे, काय टार्गेट ठेवून या शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी कामं करणार आहेत, हे प्रत्यक्षात आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सहर्ष स्वागत। नमस्कार, मी माझं नाव कृष्णदेव पांडुरंग बाबर। मी तासगाव कौटुंबिक मतदारसंघातून आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। माझं शिक्षण हे यशस्वी पूर्ण झालेलं आहे। मी आतापर्यंत माझं जीवन हे शेतकरी जीवनच आहे, शेतीच करतोय आणि शेतीचा आपला कार्यक्रम चालू आहे। सध्या तालुक्यामध्ये कुठंपर्यंत आला प्रचार? अंतिम टप्प्यात जरी असला तरी तुमचं तालुक्यामध्ये वावरून आता कुठंपर्यंत आलेला आहे? 50% आलेलं आहे की 50% आले। अच्छा, काय सांगाल एकंदरीत संघटनेबद्दल आणि तुमच्या या अजेंडाबद्दल? आमची शेतकरी संघटना आहे। हे शेतकरी संघटनेतनं शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाईट बिल ही कमी व्हावं यासाठी, माफ व्हावं यासाठी आम्ही हे शेतकरी संघटनेने चळवळ उभा केलेली आहे। अच्छा, सध्या कसा आहे रिस्पॉन्स? आता सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरू आहे। काय जोरात आहे रिस्पॉन्स, आपल्याला 50% रिस्पॉन्स आहे। बरं, एकंदरीत तालुक्याचं राजकीय वातावरण पाहता बरेच तगडे उमेदवार सुद्धा आहेत। तुमचं काय असणार आहे टार्गेट, जे तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू पाहता? इतरांपेक्षा वेगळं म्हणजे आम्हाला सगळ्या संघटनेतल्या लोकांनी सहकार्य करून आम्हाला निवडून द्यावं हीच अपेक्षा आमची दुसरी। अच्छा, बरं, तालुक्यातले आता फिरत असताना सामान्य जनतेतून कोणकोणते प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आले आणि येणाऱ्या काळात कुठले खास कोण प्रश्न ठेवणार जे घेणार तुम्ही सगळा बदल करू शकता असं? लोकांचे शेतकरी, कोणाच्या रस्त्याची अडचण आली, कोणाची लाईट बिलांची अडचण आली, कोणाची आपलं कर्जमाफीची अडचण आली, अशा बऱ्याच संघटना म्हणजे लोकांनी अडचणी दिल्या, त्याच्याबद्दल आपण त्यांना सहकार्य करायचे आम्ही ठाम ठरलेलं आहे। बरं, आणि त्यांचा सपोर्ट करणार आहे। अच्छा, बरं, आता आपल्या तालुक्यातलं जे सुशिक्षित जे मंडळ आहेत त्यांच्यासाठी काय आपलं टार्गेट आहे का? काय लोकांना आपल्या शेतकरी संघटनेतनं जर आमदारकी जर जाहीर मिळाली तर आपण त्यांच्यासाठी एखादा रोजगार काढू, कुठं काहीतरी कंपन्या काढू, कुठं काय येणार आहे चांगलं कारखाने चालू करू, काहीतरी व्यवस्थित आपलं त्यांची सोय लावू, एवढा विषय ना। महिलांसाठी काय वेगळा आपल्या उपाय? महिलांसाठी आता काय चालू आहे, ही चालू आहे। बरं, एकंदरीत सामान्य जनतेत वावरताना कसं वाटतं? आता सामान्य जनतेत आपण सामान्य उमेदवार असल्यामुळे सामान्य जनतेत वावरायला आपल्याला मजा येते, मस्त वाटतं। कसं वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया, फीडबॅक? प्रतिक्रिया आहेत, समोरून प्रतिक्रिया जरा थोडेफार नाराज होतात, वरून स्टंट असणार आहे, त्यात आपणाला प्रतिक्रिया चांगल्या आहेत लोकांच्या। एकंदरीत आपण बघतो तुम्ही ग्रामीण भागातून शेतकरी ते डायरेक्ट आमदारकीसाठी अर्ज भरताय, कशा आहेत तुमच्या भावना? आपल्या भावना एक नंबर आहेत। काय तालुक्यातली जनता कौल देणार 100% कौल देणार शेतकऱ्यासाठी, आपल्याला शेतकरी संघटनेसाठी आपल्याला कौल देणार आहेत। चला मंडळी, यानंतर आपण जाणून घेऊयात कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत। सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे, काय रिस्पॉन्स मिळते आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, प्रचार कुठेपर्यंत आला? प्रचार 50% झालेला आहे, आणखी आता अजून थोडा 2 दिवसात करणार आहे आम्ही। अच्छा, कसा आहे रिस्पॉन्स कवटेमंका तासगाव? छान आहे, चांगला आहे। छान आहे, लोकांची फीडबॅक आहे? हो। बरं, हाय, बरं चाललंय, 50% आहे। आता हे फिरताना काही तुमच्या समोर प्रश्न सुद्धा लोक मांडत असतील, आमचे हे प्रश्न आहेत, हे पूर्ण झालं, असे काही प्रश्न आहेत का तालुक्यात? हो, मांडतात की। बरं, काही बोलतात ऊसाला दर आला पाहिजे, असे बोलतात। प्रचार सगळीकडे चालू आहे, पण आता सध्या जी स्थिती आहे राजकारणाची, यामध्ये शेतकऱ्यासाठी काहीही नाही। शेतकरी हा अजून जिथं आहे तिथंच आहे। तो म्हणतोय शेतीसाठी केलं, ह्यो म्हणतोय शेतीसाठी केलं, पण शेतकऱ्याने कुणीही काही केलेलं नाही। शेतकरी हा जिथंच्या तिथं आहे, त्याला कशाला हमी भाव नाही, त्याचा माल आहे तिथंच पडलाय, तो माल फुकट जातोय गाडीवरून, व्यापारी वर्ग, दलाल वर्ग हाणत्यात, शेतकऱ्याला काय आहे? त्यामुळं माझं असं मत आहे की लोकांनी शेतकरी संघटनेला मदत करावी, मतदान करावं। दुधाला रेट नाही,
शेतकऱ्यांची कुठलीही सवलत शेतकऱ्याला नाही. बरं. लाईट बिल माफ झाले म्हणतात, परंतु अजून खरं नाही. घरातलं लाईट बिल माफ झालं पाहिजे, कर्ज शेतकऱ्यांची माफ झाली पाहिजेत. एवढंच. ज्याच्यापेक्षा आपण शेतकरी काय बोलणार. आणि आपल्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. अच्छा. जनता आपल्याकडे येते फक्त शेतीच्या मालाला हमीभाव दर हा मिळाला पाहिजे. आणि विजेचे लाईट बिल हे माफ झालं पाहिजे घरातल्या सुद्धा. आणि दुसरा गोष्ट ऊसाच्या ह्याला भाव मिळाला पाहिजे, दुधाला दर मिळाला पाहिजे. याच्यापेक्षा शेतकऱ्याची मागणी जास्त काही नसते. अच्छा. मला सांगा, आता तुमच्या हातात जे पॉम्पलेट आहे कृष्णदेव पांडुरंग बाबर साहेब, ह्या नेत्यानं जर आमदार म्हणून आले तर हे सगळे प्रश्न मिटणार का? मिटवतीलच. ह्याच्यापेक्षा दुसरं सांगतो की सगळीकडेच शेतकरी संघटना बसली पाहिजे. या नेत्यांनी फक्त इकडं इकडं उड्या मारायचं ठरवलंय. हे कुठं तर बंद झालं पाहिजे. यासाठी शेतकरी संघटना जास्त रिस्पॉन्स देत असते. अच्छा. आमच्या गावचे उमेदवार कृष्णदेव पांडुरंग बाबर हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 5-10 वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, शेतकऱ्यांना द्राक्ष व्यापाऱ्यांनी कोणी त्रास दिला, कोणी पैसे बुडवले, किंवा त्याचबरोबर कोणाचे ट्रॅक्टर्स वगैरे जे नॉन फायनान्स बँका असतात, NFC वगैरे यांचे, NBFC वगैरे यांच्याकडून जे लोकांना नाहक त्रास होतात, त्यावेळेला हे शेतकरी संघटनेच्या पद्धतीने मदत करतात. त्यामुळं असे उमेदवार या गावचे असल्यामुळं यांना या मतदारसंघातून आमदार होण्याची संधी मिळावी अशी माझी विनंती आहे. फक्त बदल हवा. बदल एकानेच करायचं, कोणी काय त्यांचं काय हे नाही, काय नाही, फक्त बदल हवा म्हणून आम्ही. आता तालुक्यामध्ये बरेच उमेदवार आहेत, मग बदल पाहिजे, मग नेमकं कोण पाहिजे? हेच की आपले शेतकरी रघुनाथदादा पाटील, अच्छा. कृष्णराव पांडुरंग पाटील हे पाहिजेत. बरं. निश्चितपणे मंडळी या ठिकाणी बघू शकता, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते यांच्या ज्या भावना आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. जर आमदार म्हणून आले तर निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढं काम करणार अशा पद्धतीने ग्वाही देत आहेत.